जाऊन सुद्धा सातत्याने अधिराज्य गाजवताना हाही संघ पाहायला मिळतो। आणि दुसऱ्या बाजूला भिंगारी, आज भिंगारी खूप चांगलं क्रिकेट खेळले। रघु परदेशी यांच्यासारखा एक अनुभवी खेळाडू टीममध्ये पाहायला मिळतोय। त्याचबरोबर जर पाहिलं तर बाकीचे यंगस्टर आहेत त्यांनी खूप चांगली कामगिरी आज केली आहे आणि त्याच्या जोरावर आज वाघिवलीवाडासारख्या संघाला पराभूत करताना संघ पाहायला मिळाला आणि खरं तर एक मोठं आव्हान देखील ठेवताना पाहायला मिळाला। परंतु आता पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं, बॅटिंगसाठी विकी भोईर यांना प्रमोशन देण्यात आलं, तिकडे त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतली, चांगली बॅटिंग केली आणि आता याही मॅचमध्ये विकी भोईर यांना आपण पाहतोय सलामीला आणि जोडीला चर्चेतील अष्टपैलू खेळाडू भावेश नाईक यांना आपण पाहतोय। व्यावसायिक गटातील स्पर्धा देखील हे दोन्ही खेळाडू गाजवतात। अगदी ISPL सारखी स्पर्धा आपल्या वेगाच्या जोरावर खेळणारे विकी असतील तर दुसऱ्या बाजूला एक युवा खेळाडू म्हणून सध्या महाराष्ट्रभर चर्चेत किंवा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, कारण आता महाराष्ट्रभर पाहिलं तर आयकॉन क्रिकेटचे मोठ्या प्रमाणावर मागणी झाली आहे। म्हणजे बऱ्याच ठिकाणी कुठे 4 आयकॉन, कुठे 2 आयकॉन, कुठे आयकॉनच्या प्रीमियर लीग होतात। तुम्ही चांगले खेळलात, फक्त तुम्ही गावापुरते मर्यादित नाही राहत, तुम्हाला आयकॉन म्हणून देखील आता बोलावलं जातं आणि त्याच्यामध्ये भावेश यांना देखील एक चांगली मागणी आहे। परंतु भिंगारी आणि कुणाल नाईक ही सुद्धा गेल्या काही वर्षातील अगदी चांगली ओळख निर्माण झाली आहे आणि तेच गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत। कुणाल नाईक एक महत्त्वाचा सामना, सेमीफायनल नंबर 2, कारण मोठी जुई ऑलरेडी फायनलला गेली आहे बाई चषकाच्या, त्यांच्या विरोधात कोण खेळणार त्याच्यासाठीचा सामना। पहिला बॉल, समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय, फिल्डर मागे चाललेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत। एफर्ट्स लाजवाब होते, काय जबरदस्त एफर्ट्स दाखवले, अगदी शेवटच्या क्षणी बॉलला आतमध्ये ढकललं आणि बॉलला आतमध्ये पाठवलं आणि तिकडे जर पाहिलं तर येस चौकार आहे की नाही याची शहानिशा तिसरे पंच करतील। तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय। दिनेशजी बंडा या येस अडवलाय बॉल। श्रीकांत पाटीलजी SSD मोबाईलचे ओनर यांचे या ठिकाणी आगमन झालंय। आम्ही करत आहोत या भाई चषकामध्ये आपलं स्वागत। यावेळेला बिग हिट, काय स्ट्रोक खेळलाय, हवाई हल्ला, हवाई यात्रा बॉलची, बॉल सीमारेषा पार, येतोय षटका। लकी ड्रॉ देखील ज्याची उत्कंठ आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याच्या माध्यमातून एक सायकल देखील असणार आहे। ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टर्नही होतोय, बॉलचा अंदाज नाही आला, बॉल सोडून दिला जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने। क्रिकेट हा फलंदाज आणि गोलंदाज दोघांचाही खेळ आहे, जो काही वेळेला गोलंदाजांच्या बाजूने जातो, काही वेळेला फलंदाजांच्या बाजूने जातो, दोघांच्याही बाजूने जातो, परंतु तुम्हा आम्हाला फक्त आनंद देऊन जातो आणि तो आनंद घेण्यासाठी आपण नेहमीच आतुर असतो, कारण हा क्रिकेटचा खेळ आपल्याला बोलावतो। यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल परंतु खेचलाय ऑन साईडला, तिकडे फिल्डर येत आहेत, चपळतेने तत्परतेने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु तोपर्यंत 2 धावा तिकडे घेतल्या गेल्यात आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे खरं, परंतु धावसंख्या आता 10 वर जाताना पाहायला मिळते। आज भिंगारी संघाने पहिल्या मॅचमध्ये तब्बल 87 धावा केल्या होत्या, त्यामुळे या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी टीमला देखील एक मोठं आव्हान ठेवावं लागणार आहे। परंतु बॉलिंग जी आहे ती मात्र धारावी संघाची चांगलीच आहे, त्यामुळे एक आव्हान, जरी मागील मॅचमध्ये 50 धावांची मॅच ते जिंकले असेल तरी या मॅचमध्ये भिंगारी असल्याकारणाने एक 60 पर्यंत जरी जाण्याचा प्रयत्न त्यांचाही असणार आहे। अद्भुत असा क्रिकेटचा खेळ जो आपल्याला एका वेगळ्या दुनियेमध्ये घेऊन जातो आज नवघर गावामध्ये। ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा याच ठिकाणी सातत्याने मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यांचे होत आहे, टप्पा फक्त पुढे मागे होतोय, परंतु राऊंड द विकेट येत असताना अँगल बनवत बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न सातत्याने कुणाल यांचा सुरू आहे, परंतु यावेळेला पहिला मोठा फटका नाही येऊ शकत आहे, परंतु एक धाव तरी येऊ शकते ना, आणि तेच इकडे केलं, बॉलला फक्त ढकललं आणि एक धाव तिकडे घेतली गेली आहे। आणि क्रिकेटचा खेळ असा आहे, प्रत्येक बॉलवर तुम्ही मोठा फटका नाही मारू शकत, सिंगल डबल्स घेतल्या तर बॉलर देखील काहीतरी विचार करतील, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतील। 11 धावा धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थ असताना
विकी भोईर यावेळेला पाहायला मिळत आहेत. मागील मॅचमध्ये काय जबरदस्त सुरुवात केली होती. गोलंदाज म्हणून जगभर ख्याती आहे. अगदी दुबईपर्यंतच्या स्पर्धा जाऊन गाजवलेल्या आहेत आणि आज जर पाहिलं तर फलंदाजीसाठी प्रमोशन देण्यात आले आणि पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी केली. यावेळेला पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न फसलाही होता, परंतु कॅच घेण्याचा प्रयत्न सुद्धा फसलाच. डॉट बॉल येईल खरा, परंतु विकेट येता येता राहिली. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या बिनबाद 11. या स्पर्धेतील काही वैशिष्ट्य खरं तर महत्त्वपूर्ण राहिलेत चंदू सर. ही स्पर्धा पहिला सामना जो 5 षटकांचा, या स्पर्धेतील अंतिम सामनासुद्धा तेवढाच. म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या सर्व मॅचेस या सर्वांना अगदी समसमान कायदा देऊन गेल्यात. एक अतिरिक्त खरं तर यावेळेस दिवस किंवा रजनी ही खर्च करावी लागली, परंतु स्पर्धेचं आयोजन करायचं तर खर्च किंवा पैसा या गोष्टीकडे लक्ष न ठेवता ही स्पर्धा आयोजित केली गेली. पाहुण्यांच्या खातिरदारीसाठी उभारलेला शामियाना, आता ज्या शामियान्यात आपण सुद्धा अगदी रात्रीच्या उत्तम स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला, तर अशा प्रकारे स्पर्धेचं खासं वैशिष्ट्य आहे. मुख्य मंचावरती कैक पाहुणे आले आणि आत्ता मात्र सन्माननीय पाहुण्यांमधून कलाक्षेत्रातील उंच क्षितिजावर चमकणारा रायगडचा चमचमता सितारा, यूट्यूबवरून खरं तर 50हून अधिक अल्बम ज्याचे आहेत. गोल गोल करा रिंगण आला गौरीचा नंदन, खरं तर या गीतातून, या नृत्यातून, त्या अल्बममधून सुरुवात केल्यानंतर मंदामाई शिकलेली नव्हती का, सागर भरलाय गो, असे कैक अल्बम ज्यांच्या भेटीसाठी आपल्या प्रेक्षकांच्या आणली, असा एक नृत्य कलाकार, एक अभिनेता, नाव आहे गिरीश म्हात्रे यांचं शुभागमन आहे. स्वागत आहे त्यांचं प्रथमतः शब्दसुमनानं. धन्यवाद सर. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर विकेट येता येता राहिली. दुसऱ्या षटकाकडे आपण चाललेलो आहोत. विकी भोईर आणि भावेश नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आशिष परदेसी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची. एक डाव झाल्यानंतर ती भूमिका बदलायची आणि तुम्ही आम्ही तासनतास या क्रिकेट खेळायला पाहत राहायचं. वेळ होऊन जायचं अक्षरशः. यावेळेला बॉल थोडासा पुढे केला आहे, त्याच्यावर फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, आले खरे, परंतु इकडे चुकी होताना पाहायला मिळाली आहे. बॉल सीमारेषा पार येतोय. षटकार. हो, थोडीशी चुकी तिकडे झालीच खरी. फिंगर रोल केले होते, बॉलला फ्लाईट दिली होती, परंतु तो थोडासा बॅटच्या पट्ट्यात गेला आणि ती विकीने ताकद फोर्स थोडासा जास्त लावला होता. कॅच पकडण्याचा प्रयत्नही चांगलाच होता खरा, परंतु त्यांनी स्वतःला बॅलन्स नाही केलं आणि त्यामुळे षटकार आलाय. 18 धावा धाव फलकावर. कोलवा टप्प्याचा बॉल थोडासा वेगात टाकला मागील चेंडूच्या तुलनेमध्ये, परंतु यालाही ढकललं आणि एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या दुसरीवर सुरू असताना 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 5 षटकांच्या या लढती जसं तुम्ही सांगितलं की सर्वच्या सर्व पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हेच ठरवलं होतं की सगळ्याच्या सगळ्या मॅचेस या 5 षटकांच्या व्हाव्यात. कारण एखादं षटक जरी कमी झालं तर तरी देखील मॅच थोडीशी बॅलन्स, म्हणजे ज्या संघाकडे मात्र काही मोजके बॅटर आहेत ते सुद्धा सहज होताना पाहायला मिळतात. आणि 5-5 षटकांचे क्रिकेट पाहायला मिळत आहे. ड्रोनच्या साह्याने ही स्पर्धा मात्र टिपण्याचा प्रयत्न होतोय. बिग हिट, काय फटका मारलाय, खूप लांबवर मात्र हा फटका जाताना पाहायला मिळेल. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. पिक केला, चांगला अंदाज घेतला या बॉलचा, चांगल्या पद्धतीने पिक केला आणि खूप लांबवर पाठवलाय. दर्जेदार स्ट्रोक. भावेश नाईक एक युवा खेळाडू म्हणून, नुसता युवा नाही तर युवा अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील चर्चा आहे. यावर्षी मानाची जुन्नर प्रीमियर लीग सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून ते खेळले. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मागणी असते. हा मागील पावसाळी हंगामामध्ये सगळ्यात जास्त बेस्ट बॅटर किंवा सिरीज घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुद्धा आघाडीचं नाव होतं हे भावेश नाईक. आणि मी तर म्हणेल धारावी गावातून सुद्धा बरेचसे खेळाडू व्यावसायिक क्रिकेट सातत्याने धीरज खेळत आहेत. पूर्वी सचिन खेळायचे किंवा ते आजही खेळत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर विकी आले आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आता भावेश देखील त्या पंक्तीत येताना पाहायला मिळत आहेत. 25 धावा धाव फलकावर आहेत. कमबॅक करायचे भिंगारीला. ओव्हर नंबर 2 मात्र इकडे पाहायला मिळते. भाई चषकाची ही सेमीफायनलची, दुसऱ्या सेमीफायनलची मॅच
मोठी जुईच्या विरुद्ध कोण खेळणार त्याच्यासाठीची लढत आपल्याला पाहायला मिळते. PTC लाईव्हवर जेवढे काही प्रेक्षक आमच्याशी जुडलेत त्या सगळ्यांचं स्वागत. चालू सामना वरद विनायक दारावे आणि समोर जर पाहिलं शौर्य 11 भिंगारी यांच्यामध्ये सुरू असणारा सामना. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे केला होता, थोडासा वेगात देखील केला होता. पहिले 2 बॉल जर पाहिलं तर कमी गतीने टाकले आणि आता थोडासा अंदाज घेत असताना मागील चेंडू थोडासा मागे केला होता. लेन किंवा लेनच्या थोडासा मागे टाकण्याचा प्रयत्न होता. आता मात्र खोलवर आले आणि त्याचाच फायदा या ठिकाणी होताना पाहिला मिळाला. डॉट बॉल खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि डॉट बॉल आलेत. हो 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 हो, यावेळेला अप्रतिम चेंडू, दांडी दांडी दांडी, गुल बोल. काळजी घ्या, अस्वस्थ वाटत असेल तर ते बाहेर आले तरी चालतील. कुणाल सर विश्रांती पाहिजे असेल तर सूरजला विश्रांती कृपया पाहिजे असेल तर द्या. लकी ड्रॉ ज्याच्यासाठी प्रेक्षक देखील आतुरतेने थांबलेले आहेत आणि ते भाग्यशाली प्रेक्षक कोण असणार आहे जे इकडनं स्पोर्ट्स सायकल घेऊन जाणार आहेत आणि त्याचं देखील आपण काही क्षणातच त्याचा देखील ड्रॉ करणार आहोत. काही मिनिटं शिल्लक आहे, त्यासाठी या मॅचचा आनंद घेत राहा. तेजसजी पाटील साहेब या ठिकाणी येत आहेत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. या मानाच्या स्पर्धेसाठी तेजसजी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला हा सन्मान केला जातोय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. सूरज तुम्ही ओके आहेत का? सूरज यस, हां ठीक आहे. 2 ओव्हर संपल्यानंतर 25 धावा धावफलकावर विकी. हा बॉल पुढे केला होता, थोडासा मिड विकेटच्या दिशेने ढकललाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावर. कोण जिंकणार या मॅचला? कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं अंतिम फेरीत खेळायचं किंवा चर्चाही हीच होती. अशी चर्चा होईल, अरे भाई चषकाच्या फायनलला कोण होतं, जिंकलं कोण आणि हरलं कोण. तर फायनलला जाणाऱ्या 2 टीमची चर्चा होतेच होते आणि त्याच्यामुळे त्या 2 मध्ये आम्हाला जायचं आहे याच्यासाठीचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल नाईक पहिला चेंडू तर चांगला राहिला. धीरज भोईर आलेले आहेत विकी भोईर यांच्या जोडीला आपल्या गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी. ऑप्शनच्या बाहेर याच ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यांनी या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील सातत्याने केला. आता या प्रकारच्या चेंडूवर तुमच्याकडे जास्त संधी नाही आहेत आणि खूप चांगला चेंडू इकडे पाहायला मिळाला. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष या ठिकाणी तेजस्वी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान केला जातोय या ठिकाणी. सुस्वागतम. आपण अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला विशेष सन्मान केला जाईल. मानाच्या प्रतिष्ठेच्या भाई चषकासाठी आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार आणि मनापासून स्वागत. सत्तावीस धावा धावफलकावर आहेत आणि विकी एका बाजूला पाहायला मिळतात. कुणाल नाईक आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. बिग हिट फटका समोर खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालंय आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळतंय. विकी बाद होत आहेत आणि कुणाल नाईक अप्रतिम गोलंदाजीचा नजारा इकडे पेश करतायत. वा कुणाल वा, विकेट आली आहे.
चांगली गोलंदाजी ज्याचा उल्लेख करत होतो, टप्पा अचूक ठेवलाय कुणाल यांनी आणि त्याचाच फायदा होताना पाहायला मिळाला. विकेट येताना पाहायला मिळाली आहे आणि बाची माघारी परतल्यानंतर आता मामा मैदानाच्या आतमध्ये, विकी यांचे मामा आणि त्याचबरोबरीने एक वलयांकित खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. सचिन नाईक पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. नाईक वर्सेस नाईक अशी देखील लढत पाहायला मिळणार आहेत. कुणाल नाईक गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी सचिन नाईक टीमचे कॅप्टन आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. तिसरी ओव्हर सुरू आहे. 27 धावा. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. कुणाल यांचं कौतुक करावं लागेल. जे कमबॅक केलं आहे ते लाजबाब होतं. PTCवर आनंद घेणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करू. सेमीफायनल दुसरी सुरू आहे आणि यानंतर जर पाहिलं तर फायनलचा सामना, शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच थांबवायची सर. चला फक्त 2 मिनिटासाठी आता सामना थांबविला जाईल. मुख्य मान्यवर मला वाटतोय मुख्य मैदानातून थेट एंट्री करताना दिसत आहेत. आदरणीय मला वाटतोय निश्चितच नरसो पटेल सरांचं शुभागमन या ठिकाणी होताना दिसतोय. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. सेकंड सेमीफायनल सुरू आहे. एकीकडे असणारा भिंगारी तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय धारावे. पहिल्या रजनीत गेलेला आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून मुख्य मान्यवरांची उपस्थिती इथं होताना दिसतोय. दक्षिण मुंबईचं नेतृत्व संसदेत केलं आणि त्याच्यानंतर सध्या क्रिकेटप्रती असणारं त्यांचं योगदान खरं तर चंदूसर भांडूपमध्ये 250हून अधिक संघांना घेऊन बॉक्स अंडरआर्मचं आयोजन राजोलताईंच्या मुख्य निदर्शनाखाली होतो आहे. आणि अशा या कार्यक्रमातील मुख्य बक्षीस वितरक म्हणून या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आदरणीय सन्माननीय खासदार संजयजी दिना पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होताना दिसतो आहे. मी प्रथमतः भाई ट्रॉफीच्या मुख्य आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनस्वी हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष शब्द सुमनानं स्वागत करतो. या महत्त्वपूर्ण लढती आहेत आणि या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय अतिथी याच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी संजयजी दिना पाटील 1000 जबाबी नेता म्हणून नवी मुंबईच्या आणि त्याचबरोबर मुंबईच्या अगदी मध्ये असणाऱ्या उपनगरात सुद्धा त्याच नावाची दहशत दरारा आणि आज या कार्यक्रमाला भाई ट्रॉफीला सालाबादप्रमाणे न चुकता यांची सातत्यानं उपस्थिती राहिलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या स्वागतासाठी अवघं तारांगण जसं तेजोमय व्हावं अशा मात्र त्यांच्या दिमागदार एंट्री या ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत होताना दिसतोय. आम्हा सर्व सुदीर्घरथ सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांचं श्रद्धास्थान नाव आहे संजय दिना पाटील. निवडून येणार खासदार होणार संजय भाऊ पाटील.
येस, चला सामना चालू करा. भाऊंना विनंती असेल, प्लीज आपण विराजमान व्हायचं आहे. या कार्यक्रमातील मुख्य अतिथी कक्षाकडे विराजमान होताना दिसत आहेत. त्यांच्या समवेत चला तर मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करूया. घेऊन जातील आपल्या धावत्या विवरणातून चंदू शेट्टे सर. धन्यवाद सर. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे, धावांसाठीचा थोडासा संघर्ष देखील पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली असणारी धावसंख्या. नितेश सर. या कार्यक्रमातील मुख्य अतिथी प्रथमतः ईश्वराचं पूजन आल्यानंतर खरं तर थेट बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात व्हायला काही क्षण शिल्लक आहेत. प्रथमतः अखंड हिंदवी स्वराज्याचा राजा, खरं तर निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, ज्या श्रीमंत योग्यानं स्वराज्याचं सुराज्य केलं, पौड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवंश राजा श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या कुंद इंदू तुषार हार धवला, ज्ञानाचं प्रतीक, मांगल्याचं प्रतीक आणि म्हणूनच बुद्धीचा बुद्धिदाता विश्वविधाता श्री गणेशाला वंदन करत आज ऐन मध्यरात्री नववर्षाचा प्रारंभ झाला आणि पहिल्याच चैत्र पाडव्याच्या औचित्याने या स्पर्धेचा बक्षीस वितरण आणि त्या वितरणाप्रसंगी सन्माननीय मान्यवर आदरणीय संजयजी दिना पाटील, खासदार म्हणून संसदेत सातत्यानं मुंबईच्या दक्षिण विभागाचं नेतृत्व आणि जनसामान्यांच्या मनातील नाव आदरणीय संजयजी दिना पाटील साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालं. तर त्या ठिकाणी अगदी आपण मुख्य मान्यवरांची मांदी आली आपण पाहतोय. नवी मुंबई आणि मुंबईच्या सातत्यानं अगदी जवळ राहिलेलं हे व्यक्तिमत्व, किंबहुना ठाण्यात सुद्धा अशा सन्माननीय मान्यवरांचं कैकांच्या आयुष्याचं सोनं झालंय संजय दिना पाटील यांच्या सहवासात. मग आपण नितीनजी यांचा उल्लेख करेन किंवा किंबहुना सुधीरभाई, आणि म्हणूनच ज्यांच्या सहवासानं प्रचंड मोठं खरं तर सामर्थ्यही मिळालं, अतिशय सुरेख अप्रतिम आशिष याच्याकडून क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळालं. परत एकदा जाऊया मुख्य मान्यवरांच्या मांदी आलीत आदरणीय अतिथी संजयजी दिना पाटील साहेब. या सर्व समालोचकांना सदिच्छा भेट या कार्यक्रमाच्या मुख्य उपस्थितीतून आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यांना विनंती आहे या घाटकोपर भटवाडीचे नव्हे ते महाराष्ट्राचे आहेत चंदू शेट्टे सर, जुन्नर प्रीमियर लीग येस भटवाडीमध्ये आणि त्याचबरोबर घाटकोपर आणि भांडुपानी. म्हणूनच म्हटलं भाऊसाहेबांचं प्रेम फक्त मुंबईपुरतं नाही, मुंबईच्या उपनगरांपुरतं नाही, तर नवी मुंबईच्या उरणपर्यंत. आणि भाऊसाहेबांना अगदी मी आवर्जून सांगेन, खरं तर त्यांनाच विचारलं मला की संजय भाऊंचं आणि उरणचं नातं काय, तेव्हा मी त्यांनाही म्हटलं की उरणचं आणि संजय भाऊ दिना पाटील यांचं नातं एवढं घट्ट आहे की तुटलं तर श्वासाने तुटेल आणि नाही तुटलं तर तलवारीच्या घावाने तुटणार नाही, एवढं प्रचंड घट्ट नातं संजय भाऊ दिना पाटील यांचं या उरणच्या मातीशी आहे. यस, 37 धावा धावफलकावर मोठा फटका आलाय. इकडे धीरज भोईर नवी मुंबईच्या धारावी संघासाठी खेळत असताना दुसऱ्या बाजूला पनवेल परिसरातील भिंगारी यांच्यातील सुरू असणारी ही भाई चषकाची महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मंचावर आगमन होत आहे आमच्या ईशान्य मुंबईचे खासदार, आणि ईशान्य मुंबईच्या प्रत्येक विभागामध्ये गेलात तर भाऊ नावाचा ब्रँड चालतो आणि आज भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाऊ स्वागत आहे. या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय, आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर.
भाऊंचं या ठिकाणी आगमन आणि भाऊ आपलं स्वागत षटकारांच्या आतषबाजीने इकडे होताना पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक सिक्सर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि 43 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सेमीफायनलची दुसरी सेमीफायनलची मॅच आहे. ग्रामीण गट जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु काय दर्जेदार आयोजन केलं आहे. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं, JNPTचे लोकप्रिय कामगार नेते तथा भारतीय मजूर संघ फेडरेशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष असतील, त्याचबरोबर विविध पदं या ठिकाणी निभावताना आपण सुधीरभाईंना जरूर पाहतोय. परंतु ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. संजय भाऊ देखील मोठ्या प्रमाणावर क्रिकेट प्रेमी आहेत. राजुलताई देखील सातत्याने विभागामध्ये त्यांच्याकडून देखील स्पर्धा सुरूच आहेत. बॅकफुटला जात स्ट्रोक खेळायचा होता कव्हरच्या क्षेत्रात, तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. रन नाही मिळणार आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जो जिंकणार आहे तो फायनलला जाणार आहे आणि फायनलमध्ये जो जिंकणार आहे तो लखपती होणार आहे. 1 लाखाचा पहिला पुरस्कार देखील त्यांना मिळणार आहे. त्यामुळे चर्चा या स्पर्धेची. धावसंख्या 43 धावा धावफलकावर. अतिशय दर्जेदार असं आयोजन पाहायला मिळते. मुख्य मंच म्हणा, खेळपट्टी म्हणा, संघ म्हणा, या सगळ्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून तेवढ्याच दर्जेदार राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत होताना पाहायला मिळते. बाई चषक सुधीर गरज सामाजिक संस्था नवगरच्या वतीने आयोजन आपल्याला अतिशय दर्जेदार पाहायला मिळत आहे आणि आज या आयोजनाची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहेत. अगदी ज्यांना दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस देखील म्हटलं जातं, ईशान्य मुंबईचे लोकप्रिय खासदार भाऊ यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते आपल्याला. भाई चषक 2025च्या निमित्ताने सुधीर गरज सामाजिक संस्था, महाराष्ट्रातील ख्यातनाम निवेदक मात्र या ठिकाणी नेतेजी पंडित सर हे देखील या स्पर्धेशी जुडले आहेत. आमचे मित्र जयेश भोसले सर देखील जुडलेले आहेत आणि सुधीर गरज साहेबांची स्पर्धा म्हटलं तर उरणमध्ये गावागावामध्ये चर्चा या स्पर्धेची पाहायला मिळते. विविध संघ मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळालेत या स्पर्धेसाठी. ड्रोनच्या साह्याने देखील या चित्र जपली जातात. अगदी जवळचे सहकारी, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये मिसळणारा खासदार आणि आणखी एक भाऊंची ओळख आहे. जीन्सवर सातत्याने आम्ही भाऊला जरूर पाहत असतो आणि हीच त्यांची ओळख आहे. आजपासून 10 वर्षापूर्वी अमोल म्हात्रेंच्या एका षटकारासाठी 1 लाखाचा पुरस्कार लावणारा देखील खासदार. तर अशी क्रिकेट प्रेमी व्यक्ती आहेत आणि आज आवर्जून ते या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल फिरतोय, गरगन वळताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकांकडे गेलाय. 1 डॉट बॉल मात्र भिंगारी संघाला मॅचमध्ये आणेल, परंतु दारावे या ठिकाणी मोठा फटका मारण्यासाठी उत्सुक या ठिकाणी आहेत. पहा बॉल कसा वळवलाय, खूप चांगल्या पद्धतीने टर्न केलाय. बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेला आणि त्यानंतर बॉल आलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूने वळण देखील घेतलंय. रिवाचा फटका यावेळेला काहीतरी वेगळं करायला गेले, परंतु तेवढा मोठा फटका जरूर नाही आलाय. परंतु 1 धाव तिकडे घेतली गेलेली आहे. लेगबाईच्या स्वरूपातील ही धाव आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. बघता बघता 4 षटकांचा खेळ पहिल्या संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11च्या सरासरीने. 44 धावा भरत विनायक धारावी संघ. 44 धावसंख्या धावपटलावरती असताना अतिथी कक्षातील मान्यवरांमध्ये आदरणीय सन्माननीय सर्वांचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष खासदार, कार्यसम्राट खासदार म्हणून ज्यांची ओळख राहिली, त्यांच्या उजव्या बाजूला कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असणारं आणि व्यावसायिक क्षेत्राशी तेवढंच निगडीत असणारं व्यक्तिमत्व. अज्ञानाचा अंधकार या उरणचं दूर करताना ज्ञानाचा दिवा त्यांच्या प्रगल्भ विद्यादानातून प्रज्वलित केला. नाव आहे नरसो पाटील सर. खरं तर आम्ही अगदी त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टींचं विचारमंथन करून अनेक काही गोष्टी प्रेरणादायी शिकलो. असे सन्माननीय नरसो पाटील सर यांचं शुभ आगमन आहे. त्यांच्या उजव्या बाजूला या उरणमधील एक नेतृत्व हजर जबाबी, नाव आहे दीपक भोईर, यांची शुभ उपस्थिती आहे. त्यांच्या बाजूला अगदी संजयजी दिना पाटील साहेबांच्या डाव्या हाताला किंबहुना या स्पर्धेचं मुख्य प्रेरणास्थान सुधीर गरज सामाजिक संस्था खरं तर ज्यांच्या नावानं सुरू आहे ते आदरणीय भाई यांच्या अगदी बाजूला डाव्या बाजूला सन्माननीय जितू घरत, सांजे ग्रामपंचायतीचे यशस्वी माझे सरपंच यांची उपस्थिती, अशा कैक पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी, डेव्हिड सर यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. सर्वांचं मनस्वी आम्ही प्रथमतः भाई ट्रॉफी दरम्यान
अंतिम टप्प्यात ही ह्या स्पर्धेचा अगदी उत्तरार्ध येतो आहे आणि या उत्तरार्धात या सर्व पाहुण्यांचा मी करतोय शब्द सुमनानं या मंचावरती सहर्ष स्वागत. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. गती कमी होती आणि गती कमी असल्या कारणाने ते टायमिंग नाही करू शकले. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. मोठ्या धावा, मोठे स्ट्रोक यावे लागतील या ठिकाणी, कारण 45 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. PTC लाईव्हवर देखील या स्पर्धेचा आनंद आपण घेतोय. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी देखील अक्षरशः डोक्यावर घेतली ही स्पर्धा. सचिन नाईक यांच्यासाठी टाकला गेला हा चेंडू, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येतात त्या ठिकाणी परंतु कॅच नाही झाली आहे, सुटली आहे त्या ठिकाणी कॅच आणि धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळत आहे. मागील मॅचमध्ये या टीमने पहिली बॅटिंग करत असताना 49 धावा केल्या होत्या, आता 46 पर्यंत पोहोचलेले आहेत, परंतु पहिली मॅच 50चं टार्गेट असताना सुद्धा मॅच जिंकली गेली होती. पाहिजे या मॅचमध्ये किती आव्हान उभं करतील, कारण प्रतिस्पर्धी भिंगारेने मागील मॅचमध्ये 87 धावा केल्या होत्या. पाहूयात या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल. मान्यवरांची मांदियाळी मोठ्या प्रमाणावर, भव्य दिव्य असा मंच आणि येणारा प्रत्येकजण सेल्फी काढेल त्या मंचाबरोबर, अशा पद्धतीचा हा देखावा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय या भाई चषकाच्या माध्यमातून. यावेळेला वेगवान चेंडू समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न केलाय, लॉंग ऑनला अडवला जातोय, एका धावेने धावसंख्या पुढे जाते. चांगली फिल्डिंग, थोडंसं सामना याच करता म्हणतो होतो की चांगला होणार आहे. 50ची मॅच अगदी चांगली होईल, परंतु येणाऱ्या 3 बॉलमध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर ती बाब मात्र धारावीसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज नवघर गावामध्ये घेऊन आलाय आणि या ठिकाणी सुधीर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा अक्षरशः लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. दरवर्षी ही स्पर्धा काहीतरी नवीन आणते, काहीतरी नाविन्य आणते, काहीतरी भव्य दिव्यता आणते. ओ हो, यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, माघारी परताना पाहिलं पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटचं पतन. ओहो, इकडे मात्र चुकी होताना पाहायला मिळाले. बीमर करून बसले गोलंदाज. अंतिम टप्प्यात डाव आलाय खरा, परंतु आता याचा फायदा होणार आहे, कारण बीमर आल्या कारणाने यानंतर फ्रीट असेल. पाहूया त्याचा फायदा कशा प्रकारे घेतला जाईल. 2ने धावसंख्या पुढे गेली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 49. मुभा आहे मोठा फटका खेळण्याची, मोठा फटका खेळला जाईल का तेच या ठिकाणी पाहायचं आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये जे काही नियमांमध्ये बदल झाले त्याच्यातील हे काही नियम आहेत ते मात्र बदलले गेले. सुधीर सामाजिक संस्था नवघर उरण तालुक्यातील मानाच्या स्पर्धेचं हे आयोजन भाई चषकाचं, आणि आज भाई चषकाला भेट देण्यासाठी आमचे भाऊ आलेले आहेत. $49 धाव फलकावर आहे. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. बिग हिट, टोलावलाय बॉल, बराच वेळ हवेत आहे, टायमिंग नाही झालाय, परंतु फ्री हिट आहे, त्याचा फायदा इकडे होणार आहे. 1 धाव घेतली आणि दुसरीचाही प्रयत्न. 2 धावेने धावसंख्या 50ची पार होताना पाहायला मिळेल. 51 धावा 50ची क्रॉस होताना पाहायला मिळते. इकडे 51 धावा धाव फलकावर. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा याच ठिकाणी या सातत्यामध्ये टप्पा फक्त पुढे मात्र होतोय, परंतु ग्राउंड विकेट येत असताना अँगल बनवत बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न सातत्याने कुणाल्यांचा सुरू आहे, परंतु यावेळेला पहिला मोठा फटका नाही येऊ शकत आहे, परंतु 1 धाव तर येऊ शकते ना. आणि तेच क्रिकेट धावा उभ्या राहणार. मोठा फटका येईल का? धीरज डावखुऱ्या हाताने गोलंदाजी, उजव्या हाताने फलंदाजी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि आता डावाचा शेवट कसा होईल. टप्प्याचा बॉल, खराबच बॉल टाकला, त्याचा फायदा घेतला, फाईन लेगला बॉल पाठवला आणि बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 ओव्हर नंतर 55. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 56.
दुसरा डाव मात्र या ठिकाणी आता काही क्षणातच सुरू होणार आहे. हॅलो, चला दोन्ही टीमनं समोर थांबायचं आहे. दोन्ही टीमनं थांबा तिकडेच. मान्यवर आपल्याकडे येत आहेत. धारावी टीम लाईनअप करत थांबा तुम्ही इकडे समोरच सर्कलच्या धावपट्टीकडे जाऊ नका. धारावी टीम तुम्ही थांबा इकडे. चला तर दोन्ही संघानं लाईनअप करा. धावपट्टीवरती गेलं तरी चालेल. पाहुणे परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत, कारण क्रिकेट आणि सन्माननीय संजयजी दिना पाटील हे एक अविभाज्य नातं आहे आणि त्याचबरोबर क्रिकेटप्रती असणारं त्यांचं प्रेम. दोन्ही टीमनं लाईनअप करा. सेमीफायनलला अगदी आपल्या या दोन्ही टीमला शुभेच्छा देत आहेत, कारण हाही सामना महत्त्वपूर्ण. पहिल्या क्रमांकाचा हकदार होण्यासाठी तुम्हाला ही लढत जिंकावी लागेल आणि म्हणूनच सर्व सन्माननीय मान्यवर प्रथमतः दोन्ही टीमकडे जात आहेत आणि पाहू शकाल पहिल्या सत्रामध्ये एक छानसा खेळ मैदानावरती पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर आता सुधीरगरज सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते संजय दिना पाटील साहेबांना घेऊन मार्गस्थ होत आहेत धावपट्टीकडे. आता धावपट्टी कडे गेल्यानंतर दोन्ही टीमला हस्तांदोलन देतील. या खरं तर सत्राला सुरुवात होण्यापूर्वी सलामीची जोडी किंवा बॅट आणि चेंडू असेल तर त्या ठिकाणी अगदी तशा प्रकारे, कारण उद्घाटन सोहळ्यास आम्हाला प्रतीक्षा होती त्यांची की ते उद्घाटन सोहळ्याला चेंडू आणि बॅटचं समीकरण आणतील. संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वात 250हून अधिक संघ अंडरआर्म खेळणारे बॉक्स टाईप खरं तर त्या क्रिकेट स्पर्धा भांडूपमध्ये होत आहेत आणि त्या स्पर्धेचंही आयोजन चंदू शेट्टे सर फार महत्त्वाचं आणि चकचकीत असतो आहे. आणि त्याही वेळेला राजोलताईंचं नेतृत्व तेव्हा महत्त्वाचं राहिलं आहे. सालाबादप्रमाणे क्रिकेट आणि क्रिकेट खेळाडूंना खरं तर चालना देण्यासाठी भांडूपमध्ये तशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातो आहे. आणि म्हणूनच म्हटलं, राजकीय पटलावरती राहताना कधीही स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही, कुणाचा वापर केला नाही. इथे मात्र हस्तांदोलन करताना दिसत आहेत मुख्य मान्यवर. सध्या धारावी टीमला हस्तांदोलन करत आहेत आणि या ठिकाणी हस्तांदोलन केल्यानंतर ज्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान इथं होणं गरजेचं आहे. नरसो पाटील सर काही क्षणांसाठी मंचावरती. परत एकदा आत्ता आपण भिंगारी टीमचा आशिष असेल खरं तर त्यांच्या स्क्वॉडला हस्तांदोलन देऊन शुभेच्छा देताना दिसत आहेत. भाई ट्रॉफी 2025च्या महत्त्वपूर्ण लढती आहेत. त्यातीलच एक टीम अंतिम खरं तर सामन्यामध्ये पदार्पण केलंय. त्यासोबत कोणती टीम असणार आहे प्रत्येक टीमचा, आणि म्हणूनच खरं तर उल्लेख केला अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आणि मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सर्वांच्या अगदी जवळ राहिलेलं हे व्यक्तिमत्व. नाव आहे संजय दिना पाटील, खासदार, संसदेत सातत्यानं दक्षिण मुंबई आणि भांडूपच्या प्रभागाचं ईशान्य मुंबई आणि ईशान्य मुंबईचं नेतृत्व. या कार्यक्रमातील मुख्य पाहुणे हस्तांदोलन देऊन चला तर या ठिकाणी संजय दिना पाटील राजकीय पटलावरती यांची टोलेजंग फटकेबाजी ईशान्य मुंबईमध्ये बघितली. आता उरणमध्ये या वीर वाजेकर क्रीडानगरीत क्रिकेटमधील फटकेबाजी पाहायची आहे. आणि एवढ्या स्वच्छ पारदर्शक मनाचा नेता आपल्या समाजाला लाभला याचा सार्थ अभिमान आहे संजय भाऊ. आणि म्हणूनच म्हटलं पारदर्शकता
राजकारणाची संजय दिना पाटील यांच्याकडे बघितल्यानंतर प्रत्येकांना आठवेल जयप्रकाश पाटील या ठिकाणी गोलंदाजी आणि त्याबरोबरच खरं तर चेंडू आणि बॅट कित्येकांना खरं तर या चेंडूनं बॅटनं भुरळ पाडली. सध्या अगदी मुख्य अतिथी आपण मैदानावरती पाहू शकाल चेंडू आणि बॅटमध्ये. सुधीर गरज सामाजिक संस्था आयोजित भाई ट्रॉफी 2025 आपण पाहू शकाल. या स्पर्धेला बऱ्याचशा पाहुण्यांची उपस्थिती झाली आणि आजच्या अंतिम रजनीत अगदी या स्पर्धेच्या उत्तरार्धात सरते शेवटी ज्यांची उपस्थिती अपेक्षित एकही म्हणजे किंबहुना सांगायचं झालं तर चंदू शेट्टे एखाद्या वारकऱ्याची वारी चुकेल पंढरीची, पण संजय दिना पाटील यांची सुधीर गरज सामाजिक संस्थेच्या या टुर्नामेंट्सला येणं चुकणार नाही. आणि म्हणूनच म्हटलं गेलं की तेवढं प्रेम आहे. एखाद्या वारकऱ्याची वारी चुकू शकेल, परंतु ते प्रेम सातत्यानं संजय दिना पाटील यांचं या उरणवरती राहिलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमातील या स्पर्धेतील महत्त्वाची क्षणचित्र आपण स्क्रीनवरती पाहतोय. हाही सामना डू ऑर डाय आहे. जिंकणारा संघ खरं तर ती मॅच खेळणार, तो सामना खेळणार अजिंक्य पदाचा, आणि म्हणूनच ही मॅच फार महत्त्वपूर्ण आहे. थँक्यू. मान्यवर मार्गस्थ होत आहेत धावपट्टीकडून, आगे कुछ करतायत पॅव्हेलियनकडे, अतिथी कक्षाकडे. तोपर्यंत मैदान सजवायचं आहे आणि क्वालिफाईड ऑफिशियल संदीप पाटील माऊली आणि त्याचबरोबर प्रशांत माली सर मैदानाकडे आगे कुछ करतील, जे काही मैदानातच आहेत. लगेचच सामन्याला आणि त्याचबरोबर स्पर्धेतील खेळाला सुरुवात होईल. मान्यवरांच्या समवेत काही मुख्य अतिथींचं शुभागमन आहे. आपण पाहू शकाल ज्या पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी होती ते थेट धावपट्टीकडे गेले. सन्माननीय मुख्य अतिथी कक्षाकडे परत एकदा विराजमान होताना दिसत आहेत. चला सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. भिंगारी टीम, जशी मॅचला सुरुवात होईल आवाजात बदल असेल. आवाज असेल 5 दिवस, खरं तर 5 रात्रीत या आवाजाला, आणि ज्या आवाजाबद्दल पहिल्याही रजनीमध्ये मी सांगितलं की सातत्यानं ते प्रेम राहिलं नवघरकरांचं. कानकेश्वरी नवघर असेल किंवा सुधीर गरज सामाजिक संस्था असेल, यांचं प्रेम ज्या आवाजावरती राहिलं. आणि आजही ज्या आवाजाची ओळख देताना आम्ही सांगत असतोय चंदू शेट्टे सर की या नवघरच्या मैदानाला जर समजा जयेश भोसले यांचा आवाज, या आवाजाच्या औषधाची मात्रा मिळाली नाही तर हा मैदान आजारी पडेल. आणि म्हणूनच त्या मैदानाकडे जाऊया. मैदानाकडे आपल्या सर्व क्रीडा रसिकांना घेऊन जातील. आवाज असेल जयेशजी भोसले सर. थँक्यू व्हेरी मच चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. धन्यवाद नितीजी पंडित सर यांचा देखील आवाज तुम्ही ऐकता आहात. या अंतिम रजनीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण या वळीयात रायगड जिल्ह्यातील अग्रमानांकित व वलयांकित स्पर्धांपैकी एक उरण तालुक्याचा सन्मान टेनिस क्रिकेटचा बहुमान वाढवणारी उरण तालुक्याच्या मानाची स्पर्धा आपण पाहतो आहोत. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2025 मध्ये आपण आहोत. सेकंड सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते, जिथे एका बाजूला पाहायला मिळतो तो संघ वरद विनायक दाराबे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना शौर्य 11 सिद्धिविनायक भिंगारी. या दोन संघांदरम्यानची लढत नुकताच पूर्वार्ध संपला. 55 बनल्यात. 56चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. 55 धावा बनवत असताना खऱ्या अर्थानं पूर्वार्धामध्ये भावेश नाईकने 18 धावांची इनिंग साकारली. विकी भोईरच्या बॅटमधून 8 धावा आल्या.
तथा धीरज भोईरने एक चांगला खेळ केला, तेवीस धाबा नॉट आउट 11 बॉलमध्ये. सचिन नाईकची बॅटिंग चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली, अर्थात 3 धाबा. एकंदरीत 2 एक्स्ट्रा आल्यात, संघाची धावसंख्या बनली आहे ती 55. 56चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं आहे. आशिष परदेशी 2 नावं या स्पर्धेमध्ये जास्तीची चर्चेची राहिली, त्यापैकी एक आशिष परदेशी आणि दुसरं अंकिश कामोटकर यांना आपण पाहतो आहोत. कोणाच्या घरी आणि कोणाच्या नावावरती ही स्पर्धा राहील त्याच्यासाठीची ही मॅच म्हणता येईल, कारण जो जिंकेल ना तो फायनल गाठणार आणि या 2 ताकदवान संघ आमने सामने येत असताना पाहायला मिळतील. परंतु त्याआधी या सेकंड सेमीफायनलच्या मॅचकडे आपण बघतोय. पुन्हा एकदा या भाई चषकाच्या माध्यमातून तमाम खेळाडूंचं, क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत. काही वेळानंतरच आपण अगदी थोड्या वेळामध्ये तिथे या स्पर्धेच्या माध्यमातून भाग्यवान विजेत्याला देणार आहोत एक आकर्षक भेटवस्तू, ती अर्थात सायकल. पहिला बॉल, विकीचा पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतो, जो दिशाहीन राहिला. विकी भोईर दारावेचा गोलंदाज, दारावे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती DRSचा वापर करण्यात आला. TV अंपायर वापर इथे करण्यात येतोय. तिथे फिल्डिंग करणाऱ्या टीमने इथे चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. अवांतर चेंडूसाठी चॅलेंज करण्यात आलं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत खासदार ईशान्य मुंबई लोकसभा आदरणीय संजय दिदीना पाटील साहेब यांची उपस्थिती आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करूयात. क्रिकेट वेड असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं. खरं तर चंदू सरांनी आवर्जून सांगितलं की अमोलजी म्हात्रे सरांच्या एका षटकारासाठी त्यांनी 1 लाखाचं पारितोषिक लगावलं होतं. क्रिकेटसाठी नेहमीच प्रचंड अशी क्रिकेटची आवड त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. असे क्रिकेटवेडी व्यक्तिमत्व ना की ज्यांनी एका अवांतर चेंडूसाठीही 5-5 हजाराची अगदी बक्षीस लावलेलं आहे. अर्थात एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांनी देखील खेळलेलं आपण पाहिलं. सामन्याला सुरुवात झाली आणि ज्या पद्धतीचा पहिला बॉल इथे पाहायला मिळाला, जो दिशाहीन आहे का याच्यासाठी DRSचा वापर करण्यात येतोय. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल, फेअर डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं राजेंद्रजी घरत सर यांना आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहतो आहोत. फेअर डिलिव्हरी, पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला, रेफर करण्यात आला होता पहिला बॉल आणि अगदी यष्टीच्या पाठीमागे आपण यष्टीरक्षक सचिन नाईकला पाहतोय. एक उत्कृष्ट आणि दर्जेदार कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याने यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. भाई चषक ज्या खेळाडूसाठी सर्वाधिक धावा घेऊन आलं, भाई चषक ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये आपली चुणूक दाखवली, त्याला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहत आहोत. या 6 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल देखील आणखीन एक आडवा बाटणे ऑन साइडला, गॅप मोठा आहे, होणार नाही धावांचा तोटा. रन्स मिळतील 4, आणखीन एक चौकार. दहा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 27 चेंडू आणि 46ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. पहिल्या 3 बॉलवरती 10 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. विकी भोईरवरती आक्रमण. खरं तर ठाणे जिल्ह्याचा शूरवीर विकी भोईर इथे धारातीर्थी पडलाय की काय, कारण या अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर क्षेपणास्त्राची धार इथे भोथड झाली आहे असं वाटू लागलंय. याही वेळेला आणखीन एक लगातारचा वन्स अगेन अनदर बिग हिट. That is a magnificent stroke, षटकार.
आशिष परदेशीची बॅट बोलतीये. 4 बॉल 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. येणारे 26 बॉल आणि 40ची आवश्यकता राहिली आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उड्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. या खेळाडूला अद्याप कोणीही रोखलेलं नाही आहे, कारण त्याची बॅट बोलतीये षटकार आणि चौकारांची भाषा. 4 बॉल 16 वरती तो नॉट आउट. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगवान चेंडू ते DST रक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल आला. विकी बोईर ISPL सारखी स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली, वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो, तथा सातत्याने अनेक मैदानं संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्याने गाजवली आहेत, असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. एक चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आला. पुढचा बॉल खोलात उजव्या सीच्या बाहेर. बॅटची थिकेज आउटसाइड एज डीप, जिथे मात्र शॉट थडमारला क्षेत्ररक्षक स्वतः आपण पाहत आहोत त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. एक डॉट बॉल येईल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट ओव्हर इथे कंप्लीट झाली आहे. 16 धावा धावफलकावर 24 चेंडू 40ची आवश्यकता. पावर फुल संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या भाई ट्रॉफीला संजयजी दिना पाटील साहेबांची उपस्थिती चुकली नाही आणि म्हणून त्यांचा सन्मान माझ्या सुधीरगरज सामाजिक संस्थेच्या माध्यमानं या ठिकाणी केला जाईल. पहिल्यांदा आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचा हा सन्मान असेल आणि त्या आयोजकांच्या वतीनं त्यांना शॉल दिली जाईल त्यांच्या अंगावरती. किंबहुना आजच्या कार्यक्रमातील मुख्य पाहुण्यांमधून आज तादायत ईशान्य मुंबईमध्ये नवे तर नवी मुंबई, मुंबईच्या उपनगरात आणि ठाण्यामधील काही प्रभागामध्ये आपल्या नावाचं अगदी एक ब्रँड दर्जा निर्माण करून ठेवला आणि आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय अतिथी संजय भाऊ दिना पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. आपल्या समाजाचा खरं तर एकटा टायगर म्हणून ज्यांची ओळख या संपूर्ण मुंबईमध्ये आहे ते आदरणीय संजय दिना पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. खरं तर संजय भाऊंचं मन एवढं स्वच्छ आणि पारदर्शक की खरं तर त्यांच्या उत्स्फूर्त दिल्या जाणाऱ्या प्रतिसादातून क्रिकेटला सातत्यानं जे योगदान राहिलं आणि म्हणूनच आमच्या या कार्यक्रमातील मुख्य आयोजक आदरणीय सुधीरभाई घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते या टायगरला, एकट्या टायगरला खरं तर एक छानसा मोमेंटो, तोही अगदी त्यांच्या कर्तृत्वाची ओळख सांगणारा. तदनंतर ईशान्य मुंबईचे खासदार झाल्यानंतर नवघर ग्रामस्थांच्या वतीनं आज त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी समस्त सुधीरगरज सामाजिक संस्था, नवघर ग्रामस्थ मंडळ आणि सुधीरगरज भाईंना विनंती करेन की हा त्यांचा आदरपूर्वक विशेष सन्मान असणार आहे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. खरं तर प्रचंड मोठा गुलाब पुष्पहार खरं तर त्यांना या ठिकाणी परिधान केला जातोय. भाऊ, तुमच्या कर्तृत्वाची ओळख खरं तर या किंबहुना हारातील प्रत्येक गुलाबाच्या पाकळी गणिक सातत्यानं माझ्या समाजाला मिळाली आणि म्हणूनच तुमचं कार्य त्याचप्रमाणे अगदी सुगंध देत राहिलं. भाऊ, मन कसं अगदी स्वच्छ पाण्यासारखं असावं, सहजही डोकावलं तरी तलापर्यंतचं दिसावं एवढ्या स्वच्छ पारदर्शक मनाचं राजकीय पटलावरील मुंबईचं आपल्या समाजाचं वैभव संजय दिना पाटील. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्या आदरपूर्वक सन्मानासाठी संयोजकांच्या वतीनं. आपल्या नावाची ओळख मुंबईमध्ये टिकवून ठेवण्यासाठी भाऊंनी केलेलं अथक कार्य, अविश्रांत मेहनत आणि त्या जोरावरती त्यांच्या चाहत्यांचा असणारा प्रेम, या प्रेमापोटी ग्रामस्थ मंडळ नवघर आणि सुधीरगरज सामाजिक संस्था यांच्या माध्यमानं आपल्याला दिला जाणारा हा प्रचंड मोठा सन्मान आहे. त्या सन्मानाचा स्वीकार आमच्या ऋणानुबंधातून स्वीकारावा आणि तो स्वीकारताना स्क्रीनवरती पाहू शकाल सन्माननीय
संजय जिदिना पाटील. ओ टू जय सर. या आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळत आहोत. गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल धीरज भोईर. पहिला बॉल उजव्या बाहेर कुणाल नाईकसाठीचा हा चेंडू पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू उजव्या बाहेर ठेवला आणि अगदी थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. दक्ष फडके यांना देखील आपण पाहतो, त्यांचं स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील आहे आणि संपूर्ण या स्पर्धेचे रील्स यांच्या माध्यमातून इथे क्रिएट करण्यात येतात. संघाची धावसंख्या आहेत त्या 16. पुढचा बॉल आडवा बाटणे बाची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कुणाल नाईक फलंदाज क्रमांक पहिला होईल बाद. नादीला सिक्स्टीन ऑन दी बोर्ड. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. धीरज भोईर आला आणि येताना तो अगदी विकेट देखील घेऊन आलाय संघासाठी. एक इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू त्याने इथे मिळून दिला, विकेट प्राप्त केली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. अर्थात मागील सामना ज्याने अक्षरशः गाजवला होता, दर्जेदार फटकेबाजी त्याची पाहायला मिळाली. सूरज परदेशी आला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 16 आहेत, एक फलंदाज बाद. 16 धावा धावफलकावरची विकेट प्राप्त झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सूरज परदेशी पाहायला मिळतो. त्याला प्रमोट करण्यात आलं या मॅचमध्ये. 16 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू उजव्या बाहेर कबसला केले. डीप बॅकचा कबरला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक धाव फार महत्वाची राहील या षटकासाठी, कारण धीरज हा तो गोलंदाज आहे की सातत्याने उजव्या बाहेर चेंडू ठेवत असताना फलंदाजाची अगदी आपण पाहिलं ना तर विकेट प्राप्त करण्यामध्ये तो नेहमी यशस्वी राहिला आहे आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. उजव्या यष्टीच्या बाहेर एक कॉरिडोर तो मेंटेन करतो आणि तिथून तो विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळतो. फलंदाजांना कोणत्याही स्वरूपाची मुभा देत नाही. ही गोलंदाजीची त्याच्या कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली. किंबहुना क्रिकेटची आ इ न्यपर्यंत जाणणं आणि ती गिरवणं, त्यासाठी तो कटिबद्ध नेहमीच पाहायला मिळाला. त्याच्याकडे कलात्मकता, त्याचा क्लास आपण सातत्याने पाहायला मिळाला आहे आणि येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये तो परदेशवारी देखील करत असताना पाहायला मिळेल. क्रिकेटच्या माध्यमातून त्याला आपण अखाते देशांमध्ये जाऊन देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहे. असा धीरज त्याला या भावी आयुष्यासाठी आणि या मॅचसाठी शुभेच्छा देऊयात. पुढचा बॉल यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट पॅरलल षटकार. आला मैदानाच्या आतमध्ये. आशिष परदेशीच्या बॅटमधून 60 चेंडू आणि 22 धावा. ही स्पर्धा 2 खेळाडूंच्या नावाभोवती अगदी फिरत असताना पाहायला मिळाली. त्यापैकी एक आशिष परदेशी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. काय लाजवाब स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 22. जिथे खेळतोय तो अर्थात आशिष, संघाची धावसंख्या ती 23. 23 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेचा खोला टाकलेला चेंडू. पंचांकडे अपील. बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. आशिष परदेशी बॅक टू द पॅव्हेलियन. प्लम्प लेग B4.
आशिष परदेशी सर्वाधिक मॅच मधली सर्वाधिक मोठी विकेट, तो एक भिंत होता आणि त्याला हलवायला भूकंपाची आवश्यकता होती आणि तो भूकंप आणला धीरज भोईरने. मैदानाच्या आतमध्ये विकेट त्याने प्राप्त केली आहे. 23ला 2 बाद झाल्यात. आशिष बाद होणं ही बाब पथ्यावरती पडेल प्रतिस्पर्धी संघ परत विनायक दारावे टीमचा, कारण शौर्य 11 सिद्धिविनायक भिंगारे टीमचा महत्वाचा खेळाडू इथे बाद झालाय. तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहे. 23 मधल्या 22 धावा ज्या फलंदाजांनी बनवल्या ना, तो इथे बाद झालाय. साहिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. साहिल मिसाळ का बॅटिंग केली होती मागील सामन्यामध्ये. या खेळाडूनेही अर्धशतकाची चाहूल लागली होती, परंतु त्याला ती अपॉइंटमेंट मिळाली नाही की काय अर्धशतकाची. अर्धशतक येऊ शकलं नाही, त्याने खऱ्या अर्थानं हुलकावणी दिली, परंतु हा खेळाडू थांबेल तर 72 मोठी स्ट्रोक सातत्याने खेळत असताना तो पाहायला मिळतो. पुढचा बॉल धीरज, शिवचा चेंडू होता. या षटकातील क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह केला, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचले. 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 18 चेंडू आणि 18 बॉलमध्ये 32ची आवश्यकता. आणि 32ची आवश्यकता. पुन्हा एकदा सर्वांचंच हार्दिक असं स्वागत. आपण भाई चषक 2025 पाहत आहोत. आदरणीय सुधीजी गरज साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने नेहमीच जपत असताना आपण पाहिलं. येणारे चेंडू इथून राहिले त्या 18 बॉलमध्ये, अर्थात 32ची आवश्यकता. 56चा पाठलाग करायचा होता. अर्थात या मॅचच्या दरम्यान आपण पाहिलं ना, तर प्रथम क्रमांक रोख रक्कम 1 लाख रुपये व मानाचा भाई चषक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये व मानाचा भाई चषक, तृतीय चतुर्थ प्रत्येकी 25,000 रुपये व मानाचा भाई चषक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. तथा प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक दिली जाते. आणि या यादीमध्ये सध्याच्या घडीला 2 नावं फार चर्चेची आहेत. कोणाला मिळणार, कोणाच्या घरी जाणारी बाईक आणि या कोण राहील हा मानकरी या स्पर्धेचा. कारण या ट्रॉफीची ही जास्तीची चर्चा होत असताना पाहायला मिळाली, किंबहुना अगदी त्याहीच वेळेला आपण बाईक कोणाला मिळेल याचीही चर्चा नेहमीच होत असताना पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकासाठी सायकल आपण देत आहोत. तथा आज भाग्यवान विजेत्यालाही एक सायकल मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉच्या माध्यमातून दिली जाणार आहे. खरं तर स्कोर कार्डमध्ये 24 बदल्यात 2 फलंदाज बाद. येणारे चेंडू राहिले त्या 18 मध्ये 32ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 32ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. चला, दिरंगाई व्हायला नको. लवकरात लवकर पुढे आपण आणखीन एक मॅच बाकी आहे, जे अंतिम लढत ची मात्र पाहायला मिळेल. 24ला 2. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळतोय. येणारे 18 बॉल आणि 32ची आवश्यकता असणारी ही मॅच. धीरज भोईरचं 1 षटक सामन्यामध्ये घेऊन आलं भरत विनायक दारावे टीमला. एका षटकामध्ये 8 धावा आणि त्यात तथा आपण 2 विकेट प्राप्त त्याने केल्या. बॅटिंग देखील तो नॉट आउट राहिला. 11 चेंडू, 2 षटकार, 1 चौकार आणि 23 धावांची इनिंग त्याने साकारली. संघासाठी नेहमीच चांगले योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. या मॅचमध्ये आता मात्र साहिल मिसाळला बॅटिंग करणं गरजेचं राहील. जय सर, खरं तर या ठिकाणी अगदी उपस्थित कलाकारांमधून एक कलाकार आहे. मी कुंदनजी बंडा आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते भाई ट्रॉफी 2025 दरम्यान ज्याची उपस्थिती या ठिकाणी आहे, नाव आहे मंदामाई शिकलेली नव्हती का, सागर भरलाय गो, असे अनेक अल्बम मायबोली आणि 9X झकास या चॅनलवरती पाहू शकताय. खरं तर त्या गीतावरती ज्याचा नृत्य आविष्कार पाहिला तसा नृत्य कलाकार, नाव आहे गिरीश म्हात्रे, यांचा आदरपूर्वक सन्मान. कुंदनजी बंडा आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते आणि ज्ञानेश्वरजी
भोईर, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण या ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक सन्मान. गिरीजी म्हात्रे, आदरणीय सन्माननीय गिरीजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. असे अनेक कलाकार असतात व्यस्त या मॅचचा अगदी असा आस्वाद आणि आनंद घेताना दिसत आहेत. त्या सर्वांना आमंत्रित केलं जाईल. जाऊया मॅचकडे. आवाज ऐकायला मिळेल. जयजी भोसले सर. आणखीन एक चेंडू जो एक्स्ट्रा कव्हरला केलाय, परंतु इथे एकाच ट्रॅकवरती दोन्ही गाड्या आल्या होत्या. अपघात अटळ होता, परंतु त्याच वेळेला प्रसंगावधान दाखवलं संगम मताने ही धाव होऊ शकत नाही. ही नेहमीचा हे निश्चित आपण पाहिलं तर चर्चा झाली. यस, फलकावरती धावा सिंगल येत असताना पाहायला मिळाल्या. 27 बंडलात 15 बॉल 29ची गरज. पंचांनी DRSचा कॉल इथे करण्यात आला. रनआउटची शहानिशा होईल. फिल्डिंग टीमने इथे DRS घेतला. प्रशांतजी माळी सर, खरं तर आपण या स्पर्धेच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्रीपासून एकच बाब सांगतो. व्हाईट बॉल आणि वेस्ट साईडसाठी आपण DRS ठेवलाय. 27ला 2. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा विकी. यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. आणखीन एक धक्का. सूरज परदेशी होईल. अर्थात 27ला 3रा फलंदाज बाद. सत्तावीसला 3रा फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतो आहे. दर्पण मडवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. सेकंड सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. 14 बॉल 29ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. पुढचे 2 बॉल महत्वाचे. विकीचा हा बॉल इथे मात्र आपण पाहतोय ना बॅटचा स्टिकर जवळ कदाचित बॅटच्या हँडलला लागला होता की काय. हा बॉल वेगाने टाकला गेलेला चेंडू पाहायला मिळाला. ऑफ ब्रेक चांगल्या रीतीने नेहमीच टाकत असताना आपण विकीला पाहिलंय. सातत्याने उसळी घेणारे चेंडू तो हाताळतो. सध्याच्या घडीला जास्तीचा काळ त्याने फिटनेसवरती आपला भर दिलाय आणि फिजिकल फिटनेस त्याची एखाद्या वेगवान गोलंदाजाला जशी हवी आहे ना तशी त्या दर्जाची त्याची फिजिकल फिटनेस आहे. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. टप्पा इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. खोला तुझ्याशीच्या बाहेर वाईड यॉर्कर थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. या षटकामध्ये केवळ आणि केवळ 4 धावा आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालंय. येणारे 12 बॉल 28ची आवश्यकता. बारा बॉल आणि 28ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. दर्पण मडवीला स्ट्राईक रेटवरती आपण पाहत आहोत. नकारात्मक दृष्टिकोन जो असतो ना तो नेहमी पंक्चर झालेल्या टायर प्रमाणे असतो. जर लांबवरचा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे ना तर हा नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला बाजूला सारावा लागेल. 12 बॉल आणि 28 धावा बनतात. बनवणारा हवा गोलंदाजी मार्कमध्ये संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कमध्ये सचिन नाईकला आपण पाहत आहोत. कॅप्टन गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्केच आर्टिस्ट आपण पाहत आहोत अर्थात विशाल हदली यांना ज्यांच्या माध्यमातून एक विशेष स्केच बनवण्यात आलाय. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर
यांच्या माध्यमातून या स्केचला आज मात्र या भाईंसाठी समर्पित करण्यात येणार आहे. ही स्केच घेऊन स्वतः विशाल येत असताना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. हुबेहूब या मैदानाची प्रतिकृती ज्यांनी ही साकारली आहे. खोलात टाकलेला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळाला. सुरुवात झाली आहे डॉट बॉलने. 28 ची आवश्यकता येणारे 11 बॉलचा खेळ इथून शेष आहे. स्क्रीनवरती तुम्ही विशालला पाहताय, तो अर्थात स्केच घेऊन येत असताना पाहायला मिळतोय. तलासरीहून पालघर जिल्ह्याच्या तलासरीच्या अर्थात कोचाईवाडी पाडा या ठिकाणाहून तो इथे दाखल झालाय. अर्थात सर्वाधिक दूरवरचा पल्ला गाठून त्याने आज नवघर उरण गाठलाय. खोलातला बॉल थेट यष्टांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज क्रमांक 4 दर्पण मडवी बाद. चार विशालला आपण स्क्रीनवरती पाहत आहात. हा स्केच कंप्लीट झालाय या मैदानाचा आणि ही प्रतिकृती तुम्ही प्रत्येक जण हे क्षणचित्र आपल्या मोबाईलमध्ये कैद करू इच्छितोय, कारण ही प्रतिकृती पहा. हुबेहूब या मैदानाची प्रतिकृती त्यांनी साकारलेली पाहायला मिळते. तथा विशाल अदलने आपण जर का आपण पाहिलं ना तर या स्पर्धेच्या माध्यमातून भाईंचंही अगदी हुबेहूब चित्र रेखाटलेलं पाहायला मिळत आहे. हा कलाकार आहे. खरं तर JJ8 मधून त्याने ही पदवी घेतली आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या दर्जाचा स्केच आर्टिस्ट म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. स्क्रीनवरती आपण त्याला पाहतोय. हा स्केच आज या सुदीर्घ सामाजिक संस्था नवघर उरणच्या माध्यमातून खास करून एक सर्वाधिक मोठी भेट असेल ती भाईंसाठी, कारण भाईंच्या माध्यमातून हे आयोजन येत असताना पाहायला मिळालं. 28ला 4 विशाल येतोय अगदी व्यासपीठाकडे. या पण मॅचकडे वळूया जिथे 10 बॉल 28ची आवश्यकता राहिली आहे. 28 बनल्यात, 28 बनवायचे आहेत. 20 बॉलमध्ये 28 बनल्यात, येणाऱ्या 10 मध्ये 28 बनवणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल सचिन नाईक. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. नवीन बॅटर सागर परदेशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याचा अगेन्स्ट ही चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतो. विशालला तुम्ही पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून आज या उरणच्या नवघर नगरीमध्ये तो दाखल झाला आणि खऱ्या अर्थानं त्याने बनवलेलं हे स्केच या मैदानाचा हुबेहूब हा देखावा देखील तुम्हाला पाहायला मिळतो आहे. कौतुक करावं तितकंसं कमी आहे या स्केच आर्टिस्ट. त्याने बनवलेल्या प्रत्येक प्रतिकृती तुम्ही जर का आज पाहाल मग त्यामध्ये स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक, वीर दमदार आमदार, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री आणि मैदानावरती येत असताना त्याने मैदानाच्या बनवलेल्या हुबेहूब प्रतिकृती ह्या नेहमी चर्चेच्या राहिल्यात. आजही तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरती जाऊन विशालला अदलला जर का फॉलो केलात तर तुम्हाला अनेक स्केच पाहायला मिळतील. हे स्केच तुम्ही पाहत आहात. स्वतः जोयलताई देखील हा स्केच पाहतात, कारण आज बाबांनी जी आयोजित केलेली ही स्पर्धा खरं तर एक देखणं आणि रुबाबदार असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालं. 29ला 4 खोलातला चेंडू समोरच्या दिशेने केला. साहिल मिसाळ ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आवश्यकता षटकार आला साहिल मिसाच्या बॅटमधून. गेम ऑन, मॅच ऑन. सामना जिवंत ठेवलाय या बहादराने. लांब लचक शोक खेळला आणि या सामन्यामध्ये अजूनही खूप काय बाकी आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्याने केलाय. पुढचा बॉल घेऊन सचिन पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलातला चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील करण्यात आले. एक सिंगल मिळेल. 6 बॉल आणि आता मात्र 20 ची आवश्यकता. सेकंड सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना शौर्य 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला आपण पाहतोय. वरद विनायक दारावेच्या अगेन्स्ट. एक ब्रेक घेऊया. 6 बॉल 20 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. ऐकूयात डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत.
पहिलं अर्धशतक 16 बॉल आणि 50 धाबा बनवणारा खेळाडू तथा एक प्रतिती यश असा ऑलराऊंडर भावेश नाईक. पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर जो दिशाहीन राहिलाय. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 19ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे साहिल मिसाळ. हा तोच बॅटर आहे ज्याने मागील मॅच मध्ये एक चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स देत असताना 14 बॉल आणि 41 धावांची वादळी खेळी साकारली होती. तो स्ट्रायकर इनवरती आहे. 6 बॉल 19ची गरज. यावेळेचा बॉल फटका बसला. कवसला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथून कंप्लीट होती. 5 चेंडू आणि आता मात्र 17ची गरज राहिली आहे. साहिल मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. मैदानावरती चांगल्या दर्जाचा खेळ त्याने साकारलेला पाहायला मिळाला आणि इथून पुढे महत्त्वाचं राहील त्या अर्थातच त्याची बॅटिंग करणं किंवा जास्तीत त्याला स्ट्राईक ठेवणं हे तितकंसं गरजेचं राहणार आहे. तो लढतोय. तो उभा आहे. जो संकटांना घाबरतो ना त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. जो डर गया नो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. इथे तुमच्याकडे हिम्मत आहे ना तुम्हाला करून दाखवावा लागेल. पुढचा बॉल लोअर फुलटोज आहे. इथे मात्र फटका बसला. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आले. झेल निसटला. जीवदान जरूर प्राप्त झाले परंतु एक सिंगल येईल. 4 बॉल आणि 16ची गरज. 4 चेंडू आणि 16 धावा. भावेश नाईक एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे. तो खरं तर एक 3 डायमेन्शन प्लेयर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. उद्योन्मुख खेळाडूंपैकी एक परंतु एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं. सातत्याने चांगल्या दर्जाची गोलंदाजी तथा उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळाली. 40ला 4. लोअर फुलटोस समोरच्या दिशेने केला. मॅच ऑन. सामना जिवंत ठेवलाय. ठोकलाय षटकार. मात्र क्षणाक्षणाला पारड बदलतोय. डोलायमान स्थितीमध्ये ही मॅच पाहायला मिळते. 3 बॉल 10ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 10 धावा. सामना होता कुठे आला कुठे. 6 बॉल 20ची आवश्यकता होती. सामना आता मात्र 3 बॉल आणि 10 वरती येऊन ठेपलाय. 6 बॉल मध्ये 20 बनवायच्या होत्या. पहिल्या 3 मध्ये 10 तर आल्यात. पुढच्या 3 मध्ये 10 बनवायच्या आहेत. लेफ्ट हँडर बॅटर सागर परदेशी स्ट्रायकर इनवरती पाहायला मिळतोय. त्याने मोठा स्ट्रोक खेळत असताना मॅच मध्ये शिरकाव करून दिलाय संघाला. पुढचा बॉल खोलात टाकला. डाऊन द ग्राउंड केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल निश्चित मिळेल. 2 चेंडू आणि आता मात्र 9ची गरज. 2 चेंडू आणि 9 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दोन्हीही असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ना की ज्यांच्या नावावरती एक प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिला. कारण त्यांच्याकडे असणारी जी टी शर्ट्स आपण पाहतोय भावेश त्यापैकी एक आहे ज्याच्या नावावरती आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 2 प्लेअर ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याच्या नावावरती राहिलेत. 47ला 4. येणारे 2 बॉल 9ची गरज. 2 चेंडू आणि 9 धावा. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये दाखल असताना पाहायला मिळतोय. सिक्सरचा बॉल आणि त्याच्यावरती कोणाच्या बॅटमधून येईल सिक्सर हे पाहणं गरजेचं. आपण पाहतो बाई चषक 2025चा हा दैदीप्यमान असा सोहळा. 2 बॉल 9ची गरज. उजव्याशीच्या बाहेर बाची तिकेज आउटसाइड एज घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एक सिंगल. सामना आता मात्र संपूर्णतः झुकलाय वरद विनायक दारावे या संघाच्या बाजूने. 1 चेंडू आणि 8ची आवश्यकता राहिली आहे मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी चेसिंग जर का लीगल डिलिव्हरी आली तर या मॅच वरती पकड जी काय मजबूत केली आहे ती वरद विनायक दारावे टीमने ती अगदी फायनल मध्ये घेऊन जाईल. विजेता होईल त्याला मात्र ग्रीष्मा इलबंदा ACC मोठी जुई या संघाच्या अगेन्स्ट फायनलचं तिकीट इथे प्राप्त होईल. कॉट बिहाइंड मॅच जिंकली आहे आणि अर्थात वरद विनायक दारावे टीम अगदी थाटात फायनल मध्ये प्रवेश करत असताना कॉंग्रॅच्युलेशन. वेल बॉल अँड वेल प्लेड.
मध्ये अगदी थाटामध्ये प्रवेश केलाय वरद विनायक दारावे टीमने. तर या मॅचचा प्लेअर द मॅच अर्थात ज्याच्या बॅटमधून 11 बॉलमध्ये 26 धावा आल्या आणि बॉलिंग करत असताना 1 षटक 8 धावा 2 विकेट घेणार